नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आजचा दिवस कसा जातो पाहूया. तर आधी नाश्ता बनवून घेतला. तर नाश्त्यामध्ये आज बनवले होते डोसे, रव्याचे डोसे बनवले होते पटकन. इकडे बघा. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला. इकडे पप्पा आवरायला घेतलं होतं त्यांनी, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर माझ्या मांडलेल्या भावांकडे. आणि आम्ही दोघं आलो होतो. रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी होती, कारण आता सुट्ट्या आहेत आणि आज शॉपिंगला सुद्धा भरपूर लोक बाहेर आलेले होते. त्यानंतर आम्ही आलो होतो त्यांच्या घरी. इकडे करगुटे वगैरे घेतले होते, चहा नाश्ता घेतला. त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो. त्यानंतर फुलं घ्यायची होती, मग फुलं घेतले, घरी आले. त्यानंतर खाली मला रांगोळी काढायची होती सोसायटीमध्ये, मग तिकडे मी रांगोळी वगैरे काढून घेतली छोटीशी. तर ही अशी रांगोळी काढून घेतली होती. त्यानंतर हार बनवले घरासाठी, देवासाठी सगळे. आणि विकत हार आणण्यापेक्षा घरी बनवलेले जे हार असतात त्यात खरंच खूप मजा असते. त्यानंतर इकडे महाराजांच्या फोटोला, आजीच्या फोटोला हार घातले. आणि मध्येच वातावरण एवढं खराब झालं होतं की असं वाटत होतं पाऊस येईल, पण नाही आला. त्यानंतर संध्याकाळी पूजा वगैरे झाली, आरती केली, सगळं आवरलं आणि घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं होतं. त्यानंतर मी सुद्धा पूजा वगैरे करून घेतली. आणि घरात एवढी गरमी झाली होती ना दिव्यांनी वगैरे. त्यानंतर अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतली होती. दिवे वगैरे लावून घेतले सगळे. पूर्ण सोसायटीमध्ये असे रांगोळी वगैरे काढून सर्वांनी दिवे लावले होते. खूप छान वाटत होतं. तर आम्ही सुद्धा आमच्या घरासमोर बाल्कनीमध्ये सगळीकडे दिवे लावून घेतले. आणि असं काही त्याचं दिसतंय बघा, खूप छान वाटते. मागे अजूनही फटाके फुटत आहेत. त्यानंतर मी काही फटाके फोडत नाही, मग फुलबाजा वगैरे फोडलं थोडंसं आम्ही केलं फोटोज काढण्यासाठी. मग छान छान असे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व जेवण वगैरे करून आम्ही गेलो वरती टेरेसवरती. आणि एवढं छान व्ह्यू दिसत होता ना, मस्त लाईट्स आहे, खूप छान वाटत होतं. आम्ही बऱ्याच वेळ दिसते आणि वरून पाहू शकताय किती सुंदर असं वृक्ष दिसते वरून. पण याच्यामुळे ना खरंच खूप प्रदूषणसुद्धा होतं आणि एवढं गरमी झालेली आहे. खरं तर कुठंतरी थांबलं पाहिजे, पण ठीक आहे, वर्षातून एकदा सण असतो. आणि वरून खूप छान वाटत होतं पाहायला. चला भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.